सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर सगळ्यांचं, दादांचं, काकूंचं, काकांचं, ताईंचं गोड, दादांचं सगळ्यांचं आणि छोट्या छोट्या चुमुकल्यांचं सुद्धा आपल्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर ज्याने पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चला लाईक करत चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली कमेंट करत चला आणि व्हिडिओ पूर्णपणे बघत चला शेतकरी ताईचे। आणि व्हिडिओमध्ये आपल्या काय काय म्हणजे जे पण काय तुम्हाला माहिती आहे, शेतकरी रानामध्ये काय असतं, शेतकऱ्याच्या रानामध्ये काय पीक आहे, काय नाही, काय काम चालू असतं, काय नाही, जे पण काय चालू असतं तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर व्हिडिओ नक्कीच बघत चला, सपोर्ट करत चला, सर्वांनी खूप छान असा सपोर्ट करत चला आणि सबस्क्राईब करत चला, एवढं सांगायचं आहे मला। आणि चला तर तुम्हाला दाखवते, आज ते तसले हे आणले तर ह्यांनी गेलं होतं ना कामावर, ते आम्ही त्याला शिंदोळ्या म्हणतो खायला। तर ती लय दिवसातनं खाल्ल्या, आज लय दिवसातनं म्हणजे मला तर वाटते बऱ्याच दिवसातनं खाल्ले ते आम्ही, असं की वाटते 15, 16, 17 वर्षातनं मी ते खाते आता, आणि जास्त करून नाहीत आता ते मिळत। तर दाखवते तुम्हाला कसल्या आहेत आणि कसल्या नाहीत ते बघू शकता आणि नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे बघायचा, जे पण काय 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 व्हिडिओमध्ये असते ते पूर्ण कंप्लीट व्हिडिओ बघत चला, ठीक आहे। तुम्हाला दाखवते ते शिंदोळ्या कसल्या तर खायला एकदम कसल्या लागतात आणि कसल्या नाही तर ते, ठीक आहे। त्या अगोदर बघा ह्याने गेलं होतं तिकडं रोटरायला एका शेतकऱ्याचं, तर टोमॅटो किती भरपूर टोमॅटो आणली होती। तर टोमॅटोला आता दर काय आहे तुम्हाला तर माहितीच आहे, टोमॅटो किती फ्रेशपैकी आहेत बघू शकता आणि एवढे टोमॅटो आहेत दिलेली आहेत त्यांनी। तर मस्तपैकी अशी टोमॅटो चटणी आणि भाजीमध्ये टोमॅटो घालतो आपण, तर कसे टोमॅटो कसे नाही बघा सांगा, विकत नाहीत आणली बरं का, तशी शेतकऱ्यांनी दिले, त्यांच्या शेतामध्ये आहेत। त्या दिवशी माल त्यांचा उतरला होता टोमॅटोचा, मग त्यांनी दिलेले आहेत। तर बघू शकता किती सुपर टोमॅटो आहेत आणि आता दर आहे बहुतेक मला वाटते 30 का 35 रुपये काय तर आहे जागणं, म्हणजे शेतातूनच डायरेक्ट नेत आहेत। आणि हे काय आंबा तर तुम्हाला माहितीच आहे, तर आहे का आंबा आणि टोमॅटो बघा लय सुपर टोमॅटो आहेत, काही नाही कुठं क्रॅश नाही, काय नाही काय नाही काय नाही, आहे का किती छान असे टोमॅटो आहेत। तर बघा एवढे दिलेत भरपूर। आणि चला तर तुम्हाला ते शिंदोळ्या दाखवते। तर हे बघा हे काय नाही, ह्याला दगडानं पाडलेत ह्याने, हे काय असं, तर बघा आणि खायला का नाही इतकी गोड लागतात की बसच। आणि किती आणलेत बघा, तुम्हाला दाखवते जवळून, आहे का कशात बघितल्या जवळून सुद्धा बघा, लय भारी लागते ते खायला की बसच, लय भारी आहे का बघू शकता। तर खरंच लय छान लागतं खायला, तर लय आवडतं आणि गोड तर लय आहे। चला तर व्हिडिओ कंटिन्यू करत चला, ठीक आहे। तर पेरू तोडायला लागलंय, किती निघतं किती नाही सांगते तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू बघा। आणि पेरू तर झाडाखाली नेऊन हे केल्यानंतर हे करतोय। तर आता सध्या तोडायला लागलोय बरं का भावांना बहिणीनं, पहिली सुरुवात आहे ही। तर थोडा करत की कुठं कुठं तर मोठा आहे तो तोडायचा आहे आता, असं की नाही की बारकायचं। अजून एक फार्म मागणं लावलेलं आहे, किती दिसतोय की नाही की तुम्ही परत बघा व्हिडिओमध्ये पूर्णपणे व्हिडिओ बघत खरा, थोडा चालेल बघा। पिशव्या बी घ्यायच्या हातात बसतोय ते तोडायचा। तर तोडायचं चालू आहे, परत वळी घेऊया की, तीन वळी घेऊया आणि परत आणू। चला कॅरेट धरा की, आम्ही 3 जण तोडतोय बघा। आता एवढं सगळं तोडायचं, खालच्या तुकड्यातलं ह्या तुकड्यातलं तोडायचं आहे। तर तोडायचं अशा मापाला पेरू पावत करायचं दाखवतो। आता सगळं झालंय, थोडं मोठं मोठं तोडायचं, लहान तोडायचं नाही। अजून ह्याला औषध सोडलं नाही, त्या खालच्या तुकड्याला औषध सोडलं, ह्याला सोडलं नाही औषध। या पडलेलं खराब झालेलं,
कसं कसं दर भेटतोय कसा नाही काय नाही. ठीक आहे. एक बारकं पूर्ण का भैया मोठं होत्या तर परत. ठीक आहे. बघा थोडं राहिले आता हे सोडायचं. थोडं राहिलंय सोडायचं. बघा ती दिदीनं कसं आमचं कॅरेट केलंय बघा, ते भरलंय दिदीनं तसे हे केलंय. म्हणजे मी असं करते जरासे, मला भारी वाटते म्हणजे असं करायला. नंतर तसा पेरू आहे आपला ह्या सगळ्या ह्याचा बघू शकताय. ठीक आहे. बघा कसं केलं दिदीनं आमचं, कसं केलंय ते सांगा नक्की कमेंट मध्ये. पुढून आणलाय सगळा हे इथं काढलाय. ह्याच्या पिशव्या अशा सोडायला लागते. ते पिशव्या अशा गाठी पूर्ण सोडायच्या आणि इथं ठेवायला खरं काढायचं असं करायचं कॅरेट आणि ह्याला जे साईडला ह्याला फॉर्म बसवायचं. शिल्लक असलं फॉर्म घेऊन ह्याला असं बसवायचं. इथं हे खराब आहे हे नाही द्यायचं. हे आहे ते असं ह्याला मग काय हे आहे तर असं याला फॉर्म बसवायला लागतं. सोडायला लागतं आणि एवढाच निघलाय माल. जास्त काय नव्हतं आपला. कुठं तर चार होतं ते पेरू होतं ते चार ते आपलं तोडला या उगं झाडावर ठेवण्यापेक्षा म्हणलं काढून काय आपलं 4-2 रुपये येते ती करावा. सानीला काय तर लागलं या सानीला काय तर लागलं बघा. कॅरेट भरतेली का 7-8-9 कॅरेट भरतेली. तर बघा एवढं हे असं चालू आहे. सोडलं आम्ही दोघा तिघांनी, भयानं म्या आणि हेने. आहो ने आमच्या आज काम करू लागितलं या घरी आहे तर त्यामुळं की आज माल पेरू तोडायचा होता. म्हटलं आता ते आता पिशव्यातून आता अजून हे सांगोला नेऊन घालून यायचं आहे. सांगोला न्यायचं आहे. आता काय करायचं. पिवळं घ्यायचा भया तिथं बघ नाही नका दावायला नसतं का असं. बरं बरं हे असं आमच्या भयाला माहिती आहे. जरा भया घेतलं एके दिवशी त्याला माहिती म्हणून त्याला जरा विचारायला लागते बरं का. तर बघा एवढा निघलाय पेरू आणि हे असं पेरू आहे. जरा पहिला थोडा असल्यामुळं हेच आहे. नंतर चांगला निघत तरी खराब आहे त्यामुळं ऊन चट्टा ह्याला म्हणायचं. ऊन चट्टा हे दबत नाही पण ऊन चट्टा आहे. तर तुमचं दाजी काय म्हणतात बघा. पेरू खायला या. तर जे पण कोणी जवळ आहेत त्यांनी पेरू खायला या. ठीक आहे. जे लांब आहेत त्यांना काही येणं होणार नाही. लांब आहेत त्यांना पार्सल पाठवायचं का कुरिअर करायचं. बघा तुमचं दाजी म्हणते तर जे पण लांब आहेत आपले सबस्क्रायबर दादा ताई आहेत त्यांना कुरिअरनं पाठवूया पेरू असं म्हणतायत. तर बघा जवळ आहेत त्यांनी येऊ शकता पेरू खायला. ठीक आहे. पाऊस येतो आभाळ निघले मग काय माहिती येते का नाही. यायला पाहिजे पाऊस तर यायलाच पाहिजे पाऊस. हे काम लागलंय. पेरू तोडून आणलं. झाडं पाण्याला आलीत. हां हे सुकले ती झाडं लय लागते पाणी. काय करायचं. हे पिशव्या सोडल्याशिवाय हे असं आहे बघा. ह्याला फॉर्ममध्ये टाकायला कशाला फॉर्म काढला फॉर्ममध्ये असं ठेवून द्यायला लागतंय. बिना फॉर्मचं ह्याला पण फॉर्म लावायचा आहे बरं का. फ्रेश पैकी माल फ्रेश म्हणजे हे शायनिंग माल कसं आहे. पहिला थोड्याला हे येत नाही ना. तर बघा कसं वाटतं पेरू. बघू एवढी याची किती पट्टी बरं 5 आहे बरं. ठीक आहे. बघा आता किती भरतं किती नाही बघतो आणि मार्केटला देतो. ह्याची किती पट्टी ते किती नाही तुम्हाला नक्कीच सांगतो. आमच्या पहिल्यांदा पेरू तोडलेला आहे त्याची बरं का. खराब आहे ते साईडला ठेवायचं. चांगलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला. जे पण नवीन आहेत त्यांनी सबस्क्रायबर करत चला. आपल्या तुमच्या शेतकरी ताईला शेतकरी जोडी आमची कशी वाटते काय नाही सांगत चला. आणि पेरू काम करत नाही तर
ठीक आहे मग करताय की काम कसं करत नाही मग कोण करतंय काम जास्त काम कोण करतो तसंच तुटलेत काय काय पेरू काय करायचं मग ठीक आहे असं तुटलेत काय काय तर ठीक आहे बाय सगळ्यांना भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हे आमचे छोटे व्यापारी बघा कसे पेरू निवडून कसं कॅरेटमध्ये भरलेत बघा कसं कळतंय बघा कळतंय पेरू त्यांना आम्ही इकडं कागद सोडून देतोय तिकडे त्यांना मारले 5 किलो राहिले मारले पाठी पुस्तक पाण्या पुस्तक मारले माहिती आवड लक्ष नाही पाठीच्या पाण्यापाशी मारलंय व लक्ष नाही आता त्याला कोंबडी घेऊन इकडं पिलांकडे आल्यावर काय करायचं त्या बसकाने मारले चंदन आणि कस्तुरी डबे त्यांची 2 बसकं तुमची तुम्ही नाही म्हणावं ती पिल्लं आपली आपली चंदन कस्तुरी राहते तर बाय सगळ्यांना बाय 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 भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय